नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे गव्हाचे पीठ आणि टोमॅटोचे चटपटीत आणि कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 2 मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटोच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे। म्हणजेच या टोमॅटोची आपल्याला एक पेस्ट बनवून तयार करायची आहे। टोमॅटो कापून झाला की यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे। तर आता आपण याचे झाकण बंद करून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान असं मी टोमॅटोला बारीक करून घेतलेलं आहे। तर आता आपण या टोमॅटोला एका चाळणीवरती टाकून घेऊया आणि व्यवस्थितपणे याला गाळून घ्यायचं आहे, कारण की वाटताना यामध्ये छोटे मोठे टोमॅटोचे तुकडे राहिले असतील तर ते व्यवस्थितरित्या निघून जातील आणि यामुळे काय होईल की नंतर आपण चिप्स वगैरे बनवतो ना तर त्याला आकार देणे आपल्याला सोपे होईल। आणि बघा अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मॅश करत संपूर्ण टोमॅटोला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचे आहे। याआधी तुम्ही टोमॅटो वगैरे न वापरता गव्हाच्या पिठाचे चिप्स किंवा गव्हाच्या पिठाची पापडी वगैरे बऱ्याचदा बनवलेली असेल, परंतु अशा पद्धतीने एकदा टोमॅटो आणि गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत चिप्स एकदा बनवून बघा। खूप छान कुरकुरीत आणि चटपटीत बनतात। थोड्याच वेळानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मी टोमॅटोला चाळून घेतलेलं आहे। टोमॅटोचे जे जाडसर तुकडे होते ना ते सहजासहजी चाळणीवरती निघून येतात। थोडंसं पाणी टाकून पुन्हा याला मी प्रेस करून घेते। मस्त अशी टोमॅटोची प्युरी म्हणजे पेस्ट या ठिकाणी तयार झाली आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। याकरता मी एका मोठ्या परातीमध्ये 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाला अगदी छानपणे चाळून घेतलेलं आहे। नॉर्मल पीठ आहे, ज्याने आपण चपाती वगैरे बनवतो ना अगदी त्याच पिठाचा मी वापर केलेला आहे। सोबतच आपण यामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, रंग छान यावा याकरता अगदी चिमूटभर यामध्ये मी हळद पावडर घातलेली आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण ओवा, मीठ आणि हळदीला यामध्ये व्यवस्थितपणे। आणि आता यामध्ये आपण कडकडीत असे तेलाचे मोयन घालायचे आहे। 3 ते 4 चमचे तेलाला मी अगदी छान असं कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही हवं तर तेलाऐवजी तूप देखील यामध्ये घालू शकता, परंतु तेल घातल्याने खूप छान असे कुरकुरीत चिप्स तयार होतात, त्यामुळे मी तेलाचाच वापर केला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिप्स बनवताना आपल्याला तेल हे अगदी छानपणे कडकडीत गरम करूनच टाकायचे आहे। थंड किंवा नॉर्मल तेल वगैरे आपल्याला यामध्ये अजिबात टाकायचं नाही। यामुळे काय होते की चिप्स हे थंड झाल्यावर नरम पडण्याची देखील शक्यता असते आणि शिवाय हे चिप्स आपण महिनाभर स्टोअर करून ठेवणार आहे, त्यामुळे अगदी छान असं कडकडीतच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने चोळत संपूर्ण मैद्याला आपण हे तेलाचे मोयन व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोयन चांगल्या प्रकारे लागले की नाश्ता अगदी छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। मोयन व्यवस्थितपणे लावून झाले की आपण यामध्ये वाटलेले टोमॅटो टाकून घेऊ। तर बघा संपूर्ण टोमॅटोची प्युरी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण टोमॅटोला पिठामध्ये व्यवस्थितपणे। तर बघा अशा प्रकारे या टोमॅटोसोबत मिक्स करत या पिठाचे आपल्याला एक डो बनवून तयार करायचे आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ मळताना किंवा पीठ भिजवताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, म्हणजे गरज भासली तरच आपण यामध्ये पाणी घालायचे आहे, नाहीतर पाणी वगैरे अजिबात घालायचे नाही। खरं तर लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चिप्स आणि कुरकुरे यांसारखे स्नॅक्सचे पदार्थ खायला फार आवडतात, तर अशा वेळी तुम्ही फक्त गव्हाचे पीठ आणि टोमॅटोचा वापर करून अगदी छान असे महिनाभर टिकणारे खमंग कुरकुरीत आणि चटपटीत हे चिप्स एकदाच बनवून ठेवू शकता। सोबतच यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे। कोथिंबीर या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल किंवा कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही कस्तुरी मेथीचा वापर देखील करू शकता। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं घट्टसर डो मी तयार केलेला आहे। डोला जास्त नरम न करता हलकंसं घट्टसरच ठेवायचं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटांपर्यंत याला असंच ठेवून देऊ, जेणेकरून हे डो व्यवस्थितपणे सेट होईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता डो या ठिकाणी अगदी छानपणे सेट झालेले आहे। तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करूया। याकरता मी प्लॅटफॉर्मवरती थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मळलेल्या पिठाचा आपण अर्धा हिस्सा या ठिकाणी घेतलेला आहे। तर याची आपल्याला एक पातळसर चपाती लाटून तयार करायची आहे। तुम्ही हवं तर हा नाश्ता बनवताना पोळपाटावरती देखील ही चपाती बनवू शकता, परंतु अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवरती बनवलं की एकदा छान अशी पातळसर चपाती आणि मोठ्या साईजमध्ये देखील लाटता येते। बऱ्याच जणांची तक्रार असते की गव्हाच्या पिठाचे चिप्स हे थंड झाल्यावर पटकन नरम पडतात आणि शिवाय ते स्टोअर करून ठेवायचे म्हटले तर जास्त दिवस टिकत देखील नाही, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे महिनाभर टिकणारे चटपटीत आणि कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी भरपूर साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा।
आणि त्याचबरोबर व्हिडिओ कोणत्याही क्षणी जरा देखील आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर बघा, अगदी छान अशी मोठ्या साईजची मी चपाती लाटून तयार केली आहे. हिची जाडी देखील तुम्ही बघू शकता. एकदम पातळसर चपाती मी लाटलेली आहे. तर आता आपण काटा चमच्याच्या साहाय्याने याला अशी डिझाईन बनवून तयार करायची आहे. यामुळे काय होते की जेव्हा आपण हे गव्हाच्या पिठाचे चिप्स तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडतो तर ते अजिबात फुगत नाही आणि यामुळे मस्त असा कुरकुरीत नाश्ता या ठिकाणी तयार होतो. आणि बघा, थोडं थोडं करत संपूर्ण चपातीवर मी मस्त अशी जाळी बनवून तयार केली आहे. आता आपण या चपातीच्या चारही बाजू व्यवस्थितपणे कापून घ्यायच्या आहे. म्हणजे या चपातीला आपल्याला चौकोन शेपमध्ये कापायचं आहे, जेणेकरून आपल्याला चिप्स कापणे देखील सोपे जाईल. अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवरती एकदाच तुम्ही मोठी चपाती लाटली की भरपूर सारे चिप्स एकदाच तयार होतात. म्हणजे कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये हा नाश्ता तयार होतो. चपातीच्या चारही बाजू कापून झाल्या की अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने याच्या लांबट पट्ट्या कापून घ्यायच्या आहे. म्हणजे 4 पट्ट्या मी या ठिकाणी कापून घेतलेल्या आहे. आता या पट्टीला आपण एकावर एक ठेवून घेऊया. म्हणजे 4 पट्ट्या कापलेल्या आहेत तर त्याच्यातील 2 पट्ट्या आपल्याला एकावर एक ठेवायच्या आहे. यामुळे काय होते की कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये एकदाच भरपूर सारे चिप्स कापले जातात. तर बघा, अशा प्रकारे मी 2 पट्ट्या एकावर एक ठेवून घेतलेल्या आहे. तर आता आपण चाकूच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने देखील तुम्ही याला कापू शकता. त्रिकोण शेपमध्ये मी कापत आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार याला कापू शकता. जर तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे करंजी कटर असते ना, त्याने देखील हे चिप्स कापू शकता. म्हणजे अगदी सहज असे जे आपण याला कापू शकतो आणि छान अशी डिझाईन देखील यावरती तयार होते. तर बघा, अशा प्रकारे एक एक करत संपूर्ण चिप्स मी व्यवस्थितपणे कापून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मी याचे चिप्स कापून घेतलेले आहे. गव्हाचे पीठ आहे तरी एकमेकाला अजिबात चिटकत नाही. मस्त अशी डिझाईन देखील यावरती दिसत आहे. तर सेम प्रोसेसने आपण सर्व चिप्स अशा पद्धतीने कापून तयार करूया. संपूर्ण चिप्स कापून झाले की ताबडतोब आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया. याकरता गॅसवरती कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते. तेल अगदी छानपणे गरम झाले की एक एक करत संपूर्ण चिप्स आपण यामध्ये फ्राय होण्यासाठी टाकून घ्यायचे आहे. चिप्स तेलामध्ये टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटं झाले आहेत आणि बघा, चिप्स या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झाले आहे. खूप छान असा रंग देखील या चिप्सला आला आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सेम प्रोसेसने बाकीचे उरलेले चिप्स देखील अशा पद्धतीने फ्राय करून तयार करायचे आहे. संपूर्ण चिप्स फ्राय करून झाले की याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चिप्स अधिकच छानपणे चटपटीत व्हावे याकरता यामध्ये मी काही मसाले घालत आहे. मसाल्यांमध्ये मी पाऊण चमचा इतकी काश्मीरी लाल मिर्च पावडर, पाऊण चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ संपूर्ण चिप्सला व्यवस्थितपणे. याच्या आवाजावरूनच आपल्याला समजते की चिप्स भरपूर प्रमाणामध्ये कुरकुरीत झाले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे चटपटीत आणि कुरकुरीत चिप्स घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.